आज रोजी आमचा पापड कीर्ती पापड नावानं प्रसिद्ध झालेला आहे आणि आज आमचा पापड पुणे, बारामती, फलटण, रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग, गोवा, मुंबई, पनवेल, बोरीवली, मुरबाड, नांदेड, नाशिक, परळी, उस्मानाबाद, बार्शी, वैराग, कुर्डवाडी, परंडा ह्यासारख्या आमच्या या मार्केटमध्ये आज आमचा पापड नावारूपाला आला आहे। पापड व्यवसायात 3 लाख रुपयांची गुंतवणूक आता महिन्याकाठी 8 ते 10 लाख रुपयांची उलाढाल। धाराशिव जिल्ह्यातील परंडा शहरातील झुल्फिकार काजी यांनी 2021 मध्ये पापड व्यवसायाला सुरुवात केली। त्यासाठी त्यांनी 3 लाख रुपयांची सुरुवातीला गुंतवणूक केली। हे 3 लाख रुपये जमवण्यासाठी त्यांना मित्रांनी मदत केली आणि पापड उद्योग त्यांनी सुरू केला। अगदी सुरुवातीला कच्चा माल खरेदी करण्यापासून ते पापड तयार करून विक्री करण्यापर्यंत त्यांना अनेक अडचणी आल्या। त्यावर त्यांनी मात केली, व्यवसायातले बारकावे समजून घेतले आणि पुन्हा 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली। परंतु व्यवसायाचा ताळमेळ बसत नव्हता। कच्चा माल खरेदी ते विक्रीपर्यंतचा खर्चच जास्त होत असल्याने हा व्यवसाय तोट्यात चालला होता। त्यामुळे हा व्यवसाय बंद करण्याचा विचार त्यांच्या मनात आला होता। मी झुल्फिकार काजी, अध्यक्ष आधार सामाजिक संस्था परंडा। आम्ही सामाजिक काम करत असताना आणि महिलांसोबत काम करत असताना प्रकर्षाने असं जाणवलं की महिलांच्या हाताला काम जर दिलं तर ती सक्षम होऊ शकते, आर्थिक सक्षम होऊ शकते। ती तिच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च, त्याच्या प्रापंचिक गरजा त्या पूर्ण करू शकते। आम्ही तात्पुरतं असं सणावाराला काहीतरी भेट देणं, किट देणं हे करत होतो, पण हे तात्पुरतं क्षणिक असल्यामुळं महिलांची प्रगती शक्य नव्हती। म्हणूनसाठी 2021 साली आम्ही 5 मे 2021 साली आम्ही आधार महिला गृहोद्योग परंडाची निर्मिती केली आणि त्या माध्यमातून आम्ही कीर्ती पापड नावाने पापडचं उत्पादन सुरू केलं, उडीद पापडाचं। विषय असा होता की उडीद पापड करायचा, पण त्याची रेसिपी आम्हाला माहित नव्हती, पापड कसं बनवायचं हे महिलांना माहित नव्हतं। आणि आम्ही हे करत असताना आम्हाला नुकसान खूप झालं। जवळपास आम्ही 180 ते 190 महिलांपर्यंत रोजगार आम्ही देऊ शकलो, ज्यामध्ये ग्रामीण महिलांच्या कलेचं वापर करून आम्ही त्यांचा सदुपयोग करून त्यांना 4 पैसे मिळवण्यासाठीचा मार्ग, जसं की बाजरीचे खारुडे, तांदळाचे खारुडे, चकली आहे, कुरवडी आहे, शेंगा चटणी आहे, मसाले आहेत, वेफर्स आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही 14 आयटम्स बनवतो आणि प्रत्यक्ष असे जवळपास 180 ते 190 महिलांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो। आता आमचं साधारणतः महिन्याला 8 ते 10 लाख रुपयाचं टर्नओव्हर आहे सध्याला। आणि आता ऑक्टोबरच्या नंतर पुढील येणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये आमचं टर्नओव्हर जो आहे तो 25 ते 30 लाखापर्यंतचं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आणि ते आमच्यासाठी अशक्यप्राय नाही। ते अगदी आता आम्ही तो पल्ला गाठणारच आहोत, याबद्दल आम्ही समाधानी आहोत। परंतु पुन्हा एकदा त्यांनी व्यवसायात उभारी घेण्याचं ठरवलं आणि पुन्हा पापडची रेसिपी तयार केली आणि पुन्हा दर्जेदार पापडांची निर्मिती केली आणि आता त्यांच्याकडे 180 महिला पापड बनवण्याचं दररोज काम करतायत। तर त्या सर्व महिलांना पापड उद्योगामुळे रोजगार उपलब्ध होतोय। एकेकाळी मित्रांकडून उसने पैसे घेऊन सुरू केलेला व्यवसाय डळमळीत झाला होता, परंतु पुन्हा उभारी घेऊन काजी यांनी तो व्यवसाय स्थिर स्थावर केला। आता त्यांना महिन्याकाठी 8 ते 10 लाख रुपयांची उलाढाल होते, ज्यातून त्यांना चांगले आर्थिक उत्पन्न देखील मिळते।